जय हरी शेतकरी मित्रांनो, पीक विमा कसा भरावा? आता मी जे दिले पीक विमा कसा भरावा म्हणजे पीक विमा कसा भरायचा आहे, असं ऑनलाईन भरा, ह्या वेबसाईटवर जा, इथं हे कागदपत्र अपलोड करा, असं करा तसं करा, हे काही मी सांगणार नाही. कारण जो शेतकऱ्याच्या मनात प्रश्न आहे पीक विमा कसा भरावा ती मी सांगणार आहे तुम्हाला. आणि या पीक विमा योजनेमध्ये जो काही गेल्या वर्षी सुधारित पीक विमा योजना आहे याच्यात काही बदल झाला आहे का, आणि बदल झाला आहे नाही झाला आहे, मात्र शेतकऱ्यांना जो मनात प्रश्न पडलेला आहे की पीक विमा कसा भरावा हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि नेमकी ही पीक विमा योजना आहे कशासाठी? आता जवळपास तुम्हाला माहीतच आहे पीक विमा योजना आहे कशासाठी, पण हे शासनाला कळणं की ही पीक विमा योजना कशासाठी. कारण तुम्ही बघत असाल या अगोदर पीक विमा भरण्यासाठी लाईन लागायची, शेतकरी एकावर एक चढायचे, माझा अगोदर पोर्टल चालायचं नाही, पैसे त्या CSC सेंटरवाल्याजवळ द्यायचे, माझा झाला का, माझा भरला का, अशा भानगडी होत होत्या. बरोबर आहे का नाही? मग आता यावर्षी आलनिनोचं सावट आहे, सरकारला माहिती आहे, कारण तेच सांगायले चांगली फुटभर असल्याशिवाय पेरू नका, पेरण्याची गडबड करू नका, बियाणं वाया जाईल, खतं वाया जाईल. मग हे सगळं यायला कळत आहे, मग या पीक विम्या योजनेच्या बाबत का कळत नसेल? कारण गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं हेक्टरी 17,000 रुपये शेतकऱ्यांना पीक विमा द्यायला जाईल, तेव्हा तर काय भेटला नाही. आता यावर्षी प्रश्न पडलेला आहे मग पीक विमा भरावा कसा? बरोबर आहे. आता तुम्हाला सांगतो सध्या पेरण्या चालू आहेत, कुठं पाऊस आहे आणि कुठं पाऊस नाही. आता या अगोदरची जी पीक विमा योजना होती या पीक विमा योजनेमध्ये हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे आता पेरण्या केलेत शेतकऱ्यानं, मग ते पेरणी केलेलं उगलं नाही उगलं तरी नुकसान झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांना पीक विमा मिळत होता. बरोबर आहे का नाही? बरं, आता पेरणी झाल्याच्या नंतर समजा पीक उगून आलेलं आहे, 21 दिवसाचा पावसाचा खंड पडला, त्यावेळेस सुद्धा शेतकऱ्यांना या पीक विमा योजनेच्या माध्यमातून 25% अग्रिम नुकसान भरपाई मिळायची. आता तुम्हाला टप्प्यानं पुढं कळणार आहे की पीक विमा भरावा कसा, याचा म्हणण्याचा उद्देश काय, आणि त्या माध्यमातून मग तुम्हाला यावर प्रतिक्रिया द्यायच्यात. आणि या सरकारनं पीक विमा योजनेमध्ये बदल नाही केला तर तुम्हाला सुद्धा बदल करावा लागेल, हे मात्र निश्चित आहे. आता ते काय बदल करायचा ते तुम्ही ठरवून घ्यायचं. त्याच्यानंतर पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे सुद्धा नुकसान झालं तरी त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळायची. म्हणजे जे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय त्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी ही पीक विमा योजना आहे. ही पीक विमा योजना म्हणजे शासनाच्या नुसत्या जाहिराती करण्यासाठी नाही. आता तुम्ही सध्या बघितलं असेल कर्जमाफीची घोषणा झाली आहे, 2 लाख रुपयाचं कर्ज माफ होणार आहे, नियमित कर्जदारांना 50,000 रुपये प्रोत्साहन मिळणार आहे. अजून कोण पात्र झालाय ते कळालं नाही, पण जाहिरात इतकी जोरात सुरू झाली आहे, इतकी जोरात सुरू आहे. एसटीवर जाहिरात, ट्विटरला जाहिरात, फेसबुकला जाहिरात, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीची इतकी जाहिरात की तुमच्या डोक्यात इतकं फिट करायचं की तुम्हाला वाटलं पाहिजे फक्त मलाच हे भेटलं नाही, मात्र सगळ्या गावाला भेटलंय, तालुक्याला भेटलंय, मलाच नाही भेटलं, माझी काही अडचण असेल, एवढं डोक्यात फिट करण्याच्या जाहिराती सुरू आहेत. आता तुम्ही याच्या अगोदर बघितलं असेल रॉकेल बंद झालं होतं, हे मधात गॅस भेटणं म्हणून रॉकेलच्या टँकरचे उद्घाटन झाले, त्याची सुद्धा जाहिरात. हे रॉकेलचं ह्या आमदारानं उद्घाटन केलं, त्या मंत्र्यानंच उद्घाटन केलं. आता रॉकेलच्या टँकरचं आलेलं उद्घाटन केलं, याच्यात काय मोठेपणी? समजा गावात रेशन दुकान आहे आणि आमदार साहेब तिथं आले, रेशन दुकान आज मी माझ्या हातानं चालू केलं असं म्हणले, याच्यात काय मोठेपण काय? हां, मग तसं या पीक विमा योजनेच्या बाबतीत नुसती जाहिरातबाजी, इतका पीक विमा, तितका पीक विमा, इतकी नुकसान भरपाई, इतकी अतिवृष्टी, पण भेटली कोणाला? आता गेल्या वर्षीचं जे अतिवृष्टीचं पॅकेज झालं होतं 32,000 कोटी रुपयाचं, 17,000 रुपये हेक्टरी पीक विमा देऊ म्हणले होते, कोणाला भेटलाय सांगा बरं? म्हणजे नुसती जाहिरात. आता कर्जमाफीचं बी तुम्हाला सांगतो, आता मी थोडंसं जे आहे ते गोष्टी स्पष्ट बोलतो, काही लोकांना पटत नाहीत, ते कोणी याला पटवू नाही पटवा पटण्यासाठी कामच करीत नाही, हे शेतकऱ्याच्या लक्षात आणून द्यायचं आहे. त्यामुळं बदल शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे. आता तुम्हाला वाटेल बदल म्हणजे सरकार, तसं नाही, ही व्यवस्थाच सगळी अशी झालेली आहे. आणि या व्यवस्थेमध्ये बदल करायचा असेल तो बदल तुम्ही केलाय, कारण ते पहिले जे होते त्यानं काही केलं नाही म्हणून हे आणले होते. मात्र सध्या जी व्यवस्था पोखरलेली आहे का
या व्यवस्थेला नीट करावं लागेल आणि हे तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य माणसंच करू शकतात, हे लक्षात घ्या. नुसतं सरकार बदललं ते आणून ठेवलं म्हणजे माणसं बदलल्यानं होत नाही. त्याचं काय नाही, ते इकडे इकडं सगळा ताळमेळ सुरू आहे. मग हे करायचं असेल तर शेतकऱ्याला बदलावं लागेल. आता त्यामध्ये पुन्हा पीक विमा योजनेमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे झालेलं नुकसान एक होतं. जर वैयक्तिक काही शेतकऱ्याचं नुकसान झालं, अतिवृष्टी झाली, ढगफुटी झाली, तर त्या शेतकऱ्याला सुद्धा नुकसान भरपाई मिळायची. त्याच्यानंतर जे पिकाचा हंगाम आहे काढणीपर्यंत आग असल, विस्तू असल, वावणी असल, वडा फुटला, ढगफुटी झाली, कोणत्याही प्रकारे नुकसान झालं तरी त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळायचा. आता ह्या सुधारित पीक विमा योजनेमध्ये तेही नाही. त्याच्यानंतर शेतकऱ्याचं पीक शेतात तयार झाले, फक्त काढायचं राहिले. सोयाबीन उभं आता अमरावती जिल्ह्यात झालं तर तसं सोयाबीन काढायचा टाइम पाऊस आला, जागीच सोयाबीन सगळं सडून गेलं आणि तिथं त्या पीक विमा कंपनीनं 0% नुकसान दाखिले. मग त्या शेतकऱ्याचं नुकसानच नाही. मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या गोष्टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार कसा? सध्या तरी ही पीक विमा योजना जशी मागच्यासारखी होती तशीच आहे. सध्या तरी कोणता यामध्ये बदल झालेला नाही. जे उंबरठा उत्पादनावर आधारित उत्पन्न होईल त्यामध्ये जर घट आली तरच शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे, अशी सध्या योजना आहे. आणि सध्या जे लोक पेरणी करायली यानं किती बी पीक विमा भरला, हे कागदपत्र अपलोड करा आणि ते अपलोड करा, तरी त्या शेतकऱ्याला आता पीक विमा भरला, बाखाड पडली, पुन्हा डबल पेरायची वेळ आली, पुन्हा खतं नेले, पुन्हा बियाणे नेले, असे 4दा जरी नेले तरी त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही. जेव्हा तुमचं पीक काढायला येईल त्याच वेळेस जर घट आली तरच पीक विमा मिळेल. आणि तो बी गेल्या वर्षीचा अजून मिळालेला नाही. तुम्हाला मिळाला असेल तर तेवढं कमेंट करून सांगा. मग या व्यवस्थेमध्ये जे काही अशा गोष्टी झाल्या आहेत शेतकऱ्याच्या बाबतीत तर ह्या बदलायच्या असतील तर आता शेतकऱ्याला बदलणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं मी वारंवार आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो की शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला ही व्यवस्था बदलायची असेल तर आपल्याला एकत्र यावं लागेल, त्याशिवाय हे बदलणार नाही. नुसतं सरकार बदललं म्हणून फरक पडणार नाही. उद्या तिकडं सरकार आलं, हे इकडे उठले की आपले तिकडं, इकडे उठले की तिकडं, हे कार्यक्रम पुन्हा सुरू होईल. म्हणून नुसते माणसं बदलून काय होणार नाही, तर या व्यवस्थेमध्ये बदल आणावं लागेल आणि त्यासाठी शेतकऱ्याला जागृत व्हावं लागेल. म्हणून जर या गोष्टी सगळ्या अशा असतील, म्हणून प्रश्न आहे की पीक विमा कसा भरावा, मग भरावा का नाही आणि तुम्ही भरणार का नाही तेवढं मला कमेंट करून सांगा. आणि आपली माहिती आवडत असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.